तर ऐकू स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग भाग 1. खऱ्याची कास कधीही सोडायची नाही. नरेंद्रनाथांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी ह्या उमद्या आणि उदात्त वृत्तीच्या गृहिणी होत्या. स्वामी विवेकानंद नंतरच्या काळात म्हणत असत, माझ्या बौद्धिक विकासासाठी मी माझ्या आईचा ऋणी आहे. त्यांनी नरेंद्रांना दिलेले शिक्षण वेगळ्याच थाटणीचे होते. खालील प्रसंगावरून त्याची प्रचिती यावी. एकदा शाळेत असताना नरेंद्रांना त्यांचा काहीही दोष नसताना शिक्षा झाली होती. भूगोलाच्या शिक्षकांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि नरेंद्रांनी ते उत्तर बरोबर दिले होते, परंतु शिक्षकाला ते उत्तर चुकीचे वाटले होते. म्हणून शिक्षकांनी नरेंद्रांना शिक्षा केली. नरेंद्र बालक असूनही खंबीर होते. ते शिक्षकांना म्हणाले, सर, माझी काहीच चूक नाही. माझी खात्री आहे की माझं उत्तर बरोबर आहे. ह्या बोलण्याने शिक्षक संतापले आणि नरेंद्रांना छडीचा मार खावा लागला. नरेंद्र घरी आले. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्यांनी आईला घडलेले सगळे काही सांगितले. आईने जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाली, बाळ, तुझं बरोबर असताना तू का पर्वा करतोस? हे बघ, काहीही झालं तरी खऱ्याची कास कधीही सोडायची नाही. आपल्या आईचा हाच आदर्श नरेंद्रनाथांना श्रीरामकृष्णांमध्ये जाणवत असे. श्रीरामकृष्ण म्हणत असत, काहीही झालं तरी सत्याची कास सोडायची नसते. ह्या कलियुगात माणूस जर सत्याला चिटकून राहील तर त्याला खात्रीने ईश्वर लाभ होईल. श्रीरामकृष्णांचे सांगणे आणि वागणे एकच असायचे. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीत जो सत्यासाठी आग्रह दिसून येतो त्याचे मूळ त्यांच्या आईच्या आणि आध्यात्मिक गुरूंच्या सत्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेत सामावलेले आहे. पुढे जगाला देखील त्यांनी हेच सांगितले. ते म्हणाले होते, सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग करता येत असतो, पण सर्वस्वासाठी सत्याला त्यागता येत नसतो. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.